जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कार्यक्रम। मानसिक आरोग्य ही केवळ वैद्यकीय संज्ञा नाही, तर प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या काळात मनाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले। जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते। यावेळी डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले, एखाद्याला शारीरिक आजार झाला तर समाज तत्परतेने मदतीला धावून जातो, परंतु मानसिक त्रासाबाबत अजूनही समाजात शांतता, संकोच आणि कलंकभाव दिसून येतो। हीच सर्वात मोठी अडचण आहे। आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता ही केवळ रुग्णालयापुरती मर्यादित राहू नये। प्रत्येक शाळा, कार्यस्थळ आणि ग्रामपातळीवर मनोविकास व समुपदेशन केंद्र असावेत। मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येच्या प्रवृत्तीवर वेळेवर लक्ष दिल्यास अनेक जीव वाचवता येऊ शकतात। या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणाली राहुल, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर विजय तेली, डॉक्टर अर्चना पवार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर कैलास पवार म्हणाले, आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे आणि आज आपण त्याचं सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे त्याचं इनॉग्रेशन केलं आहे। हे महिनाभर चालणारा उपक्रम आहे। या उपक्रमामध्ये जेही लोक ट्रेसखाली काम करतात, म्हणजे आरोग्य विभाग असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, डिझास्टर मॅनेजमेंटचे लोक असतील, रेव्हेन्यूचे लोक असतील, वेगवेगळ्या आरटीओचे लोक असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जिल्हा परिषदेचे लोक असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम ज्यांना ट्रेसमध्ये काम करावं लागतं, ज्यांना तणावाखाली काम करावं लागतं, त्यांच्यासाठी महिनाभर हा उपक्रम आम्ही राबवणार आहे। यांच्यासाठी व्याख्यानं ठेवणं, यांचं ट्रेनिंग सेशन्स घेणं, यांच्यासाठी सिम्पोजियम अरेंज करणं, यांच्यासाठी काही लेक्चर्स अरेंज करणं, इंटरॅक्शन सेशन्स अरेंज करणं, असला विविध उपक्रम आम्ही जिल्ह्याभरात राबवणार आहे। इनफॅक्ट एकाच महिन्यात तर ह्या गोष्टी सगळ्या ऑफिसेस कव्हर करणं पॉसिबल होणार नाही, परंतु जेवढं मॅक्झिमम आम्ही काही जे हाय रिस्क जे आहे त्यांना आम्ही कव्हर करणार आहे। आमची सायकॅट्रिस्टची टीम जी आहे ती टीम या वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करणार आहे। त्या दृष्टीने आरोग्य विभागाचे लोक खूप ट्रेसखाली काम करत असतात। या लोकांचं पर्टिक्युलर नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, यांचं एक ते आरोग्याचं सेशन घेणं, त्यांना तणावमुक्त कसं राहायचं याच्याबद्दलचं सेशन घेणं, ह्या सगळ्या गोष्टी। आणि जेही लोक मुंबईत राहतात, अपडाऊन करतात, त्या लोकांसाठी पण या कुठल्याही सेक्टरमध्ये काम करत असतील, ट्रॅव्हलिंग असेल, लोकलने ट्रॅव्हलिंग आहे, बाकीचे काही असतील, त्यांना आहे मानसिक ताण, बाकीचे इश्यूज आहेत आताच्या, त्यांचं ते मानसिकता दूर कसं करते यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। त्या दृष्टीने महिनाभर आमची टीम काम करत राहील आणि नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे। जर आम्हाला कोणी व्हॉलंटरीली जर सांगितलं आमच्याकडे काही सेशन्स ठेवा, तर नक्कीच असे काही एस्टॅब्लिशमेंट असतील तिकडे आम्ही सेशन्स ठेवू, परंतु याचा लोकांना उपयोग व्हायला पाहिजे आणि लोकांनी यांचा फायदा घ्यायला पाहिजे, ही आमची सगळ्यांना विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।